नमस्कार. आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. नेहमी भाजणीची थालीपीठ असतात, पण आज मी वेगळ्या प्रकाराने थालीपीठ बनवून दाखवणार आहे. थालीपीठ हा महाराष्ट्रीयन प्रकार आहे, पण तो सर्वांनाच आवडतो. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धा वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी नाचणीचं पीठ, अर्धा वाटी तांदळाचं पीठ, अर्धा वाटी चण्याचं पीठ, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, तीळ, मेथी आणि कोथिंबीर. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले आहेत. मीठ, लाल तिखट, हळद, हिंग आणि वाटणासाठी मिरची, लसूण, आलं आणि जिरं. आधी आपण वाटण करून घेऊया. त्यासाठी मिक्सरमध्ये वाटणाचं साहित्य घालून घेते. मिरची, आलं, लसूण, जिरं आणि ह्यातली थोडी कोथिंबीर. हे वाटण आपण सुकंच करून घेऊया, पाणी न घालता. आता आपण सर्व पीठ एकत्र करून घेऊया. ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदळाचं पीठ, चणा पीठ, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, तीळ, मेथी. मेथी ही तुमच्याकडे असेल तरच टाका, ते कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. कोथिंबीर. आपण वाटणाचा जो हा ठेचा म्हणजे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, त्याचं हे वाटण. मसाला, हळद, हिंग आणि मीठ. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. आणि ह्यामध्ये कांदा असतो आणि कांद्यामध्ये थोडं पाणी असतं, त्यामुळे ते सगळं आपण चोळून आधी घ्यायचं, म्हणजे पीठही एकत्र होतात. आणि कांद्यामुळे आपल्याला समजतं किती साधारण पाणी लागेल, कारण कांदा थोडा ओलसर असतो म्हणून. ह्यामध्ये मी थोडं तेल पण घालून घेते, कारण तेलाने चांगले खुसखुशीत होतात थालीपीठं. आता आपण ह्यामध्ये लागेल तसं पाणी घालून भिजवून घेऊया. हे पीठ एकदम घट्ट पण भिजवू नये आणि खूप पातळ पण नाही, पण तरी थोडंसं पातळच लागतं आपल्या चपातीच्या पिठापेक्षा. तर आपल्याला ते थापायला सोपं पडतं, पसरतात लगेच. आता आपलं हे पीठ भिजवून झालेलं आहे. त्याचं आता आपण मध्यम आकाराचे गोळे करून घेऊया. आता ह्या सर्व पिठाचे आपण गोळे करून घेऊया. आता आपले हे गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. तवा आपला चांगला तापला आहे आणि त्याला मी थोडं तेल लावून घेतलं आहे. मी आता ह्याच्यावरती प्लास्टिकवरती मी थालीपीठ थापून घेते. मी आता ह्या प्लास्टिकला तेल लावून घेते आणि ह्याच्यावरती गोळा ठेवून त्यात चांगला थापून घेते. मी ह्याला पाणी लावत नाही. जर लागलं तर मी तेलच लावते. हाताला जर पीठ चिकटत असेल तर त्याला तेलच लावते. थालीपीठ हे चांगलं पातळ करायचं, म्हणजे चांगलं कुरकुरीत आणि छान होतं. ह्याला असे मी होल करून घेते, भोकं करून घेते. आता हे मी असं हातावर घेऊन तव्यावरती घालून घेते. आता ह्याला मी बाजूनी तेल सोडून घेते आणि ह्यामध्ये पण जिथे आपण भोकं करून घेतले त्याच्यामध्येही तेल सोडते आणि त्यावर मी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळे वाफेने लवकर शिजतं, कारण ह्याच्यामध्ये सगळे धान्यांची पिठं आहेत आणि ते शिजायला थोडा वेळ लागतो. झाकण ठेवल्यामुळे ते वरून कोरडे पण होत नाहीत आणि शिजतातही चांगले. हे आता आपण मंद आचेवरती 5 मिनिट ठेवूया. आता 5 मिनिट झाले आहेत आणि आता एका बाजूने चांगलं शिजलं आहे. आता आपण झाकण काढून दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया. हे बघा, एका बाजूने किती चांगलं झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने 2 मिनिट असंच ठेवूया. दुसऱ्या बाजूने व्हायला जास्त वेळ लागणार नाही, कारण
ती बाजू गरम झालेली आहे म्हणून. आता 3 मिनिट झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूनेही आता चांगलं झालेलं आहे. आता आपण उलटून बघूया. आता मी दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते. त्यासाठी मी तव्यावरती तेल घालून घेते आणि ह्याच्यावरती मी डायरेक्ट थापून घेते. तेल पसरून घेते म्हणजे सगळीकडे लागेल. हे ते पसरण्यासाठी पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने पसरायचं. पण पाण्याचा एकही थेंब तेलामध्ये जाता कामा नये, नाहीतर तेल खूप उडतं, वरती उडतं. जर लागलं तर अजून ओला हात करून घ्यायचा पाण्याचा आणि पसरायचं. आता दुसऱ्या प्रकाराने बनवला आहे, तो पण आपला तयार झालेला आहे. आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. ते दह्याबरोबर आणि लोणच्याबरोबर आपण खाऊ शकतो. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.